नमस्कार मंडळी. आपल्यापैकी कित्येक जण एका चांगल्या आयुष्यासाठी धावत आहेत, पण यश, शांती आणि आनंद कोणाला मिळतो? काही लोक संकटातही हसतात, तर काही जण सुखातही दुःखी असतात. फरक नशिबाचा नाही मंडळी, फरक आहे आपण आयुष्याकडे कसं बघतो याचा. एक गोष्ट लक्षात घ्या, जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती आहे हा क्षण, जो निघून गेला तर परत येणार नाही. तुमच्यासाठी हा व्हिडिओ केवळ एक सामान्य व्हिडिओ नाही, हा तुमच्या स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा एक प्रवास आहे. आज आपण अशा 8 जीवन नियमाबद्दल बोलणार आहोत, जे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. शेवटपर्यंत पहा, कारण 8वा नियम तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात आहे. आपला पहिला नियम आहे नेहमी चांगल्या आणि सकारात्मक बाबी शोधायला शिकणे. आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मकता असली तरी प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगलं शोधण्याची कला आपल्याला अवगत करावीच लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, जगात कोणतीही गोष्ट पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगली नसते. हे सर्व आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. समजा भर उन्हात तुमची गाडी पंक्चर झाली. आता 2 पर्याय आहेत. एक तर नशिबाला दोष देत बसायचे, रागवायचे आणि स्वतःचा पूर्ण दिवस खराब करायचा. चला बरं झालं, मोठी दुर्घटना झाली नाही, येथेच गाडी थांबली, असा विचार करून शांत राहणे हा दुसरा पर्याय योग्य होता. नकारात्मकतेत वेळ वाया घालवण्यापेक्षा चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीतून काहीतरी चांगलं शोधायला लागता, तेव्हा तुमचे मन शांत होते. जसे एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यातही एखादं सुंदर फूल उमलू शकतं, तसेच आयुष्यातल्या वाईट प्रसंगातही एक चांगला धडा दडलेला असतो. तो धडा शोधायला शिका. दुसरा नियम, जो आजच्या पिढीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे, कुठलीही गोष्ट तात्काळ करण्याची सवय लावणे. उद्या करू, परवा करू, पुढच्या सोमवारी नक्की सुरुवात करू, हा आळस, ही टाळाटाळ आपल्याला हळूहळू आतून पकडून टाकते. आपण विचार खूप मोठे करतो, पण जेव्हा कृती करायची वेळ येते तेव्हा आपण ते पुढे ढकलतो. यश त्यांना कधीच मिळत नाही जे फक्त योजना आखतात. यश त्यांना मिळते जे कामाची टाळाटाळ करत नाहीत. जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर तो आहे हा क्षण, जो निघून गेला तर परत येणार नाही. जी गोष्ट करायची आहे, जी तुमचे भविष्य बदलू शकते, ती आत्ता आणि त्वरित करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कामाला आत्ताच करणार म्हणून सुरुवात करता, तेव्हा तुमच्या मेंदू सक्रिय होतो आणि कामाचा ताण निघून जातो. उद्यावर गोष्टी ढकलणे बंद करा, कारण उद्या कधीच येत नसतो. तिसरा नियम, कृतज्ञता बाळगा. आज माणसाकडे जे नाही आहे त्याचं दुःख तो जास्त करतोय, पण जे आहे त्याचा आनंद घ्यायला विसरला आहे. आपल्याकडे 2 हात, 2 पाय, डोळे, सुरक्षित घर आणि खायला अन्न आहे. हा किती मोठा आशीर्वाद आहे याची जाणीव आपल्याला नसते. एकदा सरकारी रुग्णालयात किंवा रस्त्याकाठी राहणाऱ्या लोकांकडे बघा. तुम्हाला समजेल की तुमचे आयुष्य त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्याबद्दल देवाचे, निसर्गाचे आणि तुमच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माणसांचे आभार मानायला शिका. कृतज्ञता तुमच्या मनात एक वेगळी सकारात्मकता ऊर्जा निर्माण करते. रोज रात्री झोपताना फक्त 2 मिनिटे विचार करा की आजच्या दिवसात माझ्यासोबत काय चांगलं घडलं, त्याबद्दल मनातून थँक्यू म्हणा. जेव्हा तुम्ही कृतज्ञ राहता तेव्हा निसर्ग तुम्हाला आनंदी राहण्याची आणखी कारणे देतात. चौथा नियम, सतत शिकत राहण्याची मानसिकता ठेवा. बऱ्याच लोकांना वाटतं की शाळा किंवा कॉलेज संपलं की शिक्षण संपलं, पण खरं शिक्षण तर तिथून पुढे सुरू होतं. शिक्षण कधीही संपत नाही. ही सृष्टी, ही परिस्थिती सतत बदलत राहते. जर तुम्ही स्वतःला बदलले नाही, तर नवीन गोष्टी शिकला नाही, तर तुम्ही मागे पडाल. जसे साचलेले पाणी सडून जाते आणि वाहते पाणी नेहमी शुद्ध राहते, तसेच मानवी मनाचे आहे. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी दररोज काहीतरी नवीन शिकण्याची, चांगली पुस्तके वाचण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारी ठेवा. आपली चूक मान्य करणे आणि ती सुधारणे हे सुद्धा शिकण्याचाच एक भाग आहे. कधीही असा गर्व करू नका की मला सगळं काही माहिती आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला विद्यार्थी समजायला लागाल, त्या दिवसापासून तुमची खरी प्रगती सुरू होईल. 5वा नियम, सकारात्मक भूमिकेतूनच काम करा. तुम्ही जे काही काम करता, मग तो अभ्यास असो, नोकरी असो, व्यवसाय असो किंवा घरकाम असो, ते तुम्ही कोणत्या भावनेने करता यावर त्यांचे
फळ अवलंबून असते. जर तुम्ही कोणतंही काम ओझं समजून कपाळावर आट्या घालून करत असाल तर ते काम कधीच चांगलं होणार नाही आणि तुम्हाला त्याचा थकवा जाणेल. याउलट तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते आनंदाने आणि सकारात्मक दृष्टीने ठेवून करा. विचार करा की या कामातून मला काय शिकायला मिळते, मी कोणाची मदत करू शकतोय का. जेव्हा तुमची भूमिका सकारात्मक असते तेव्हा कठीण कामही सोपे होऊन जाते. कामामध्ये आनंद शोधायला शिका. मग काम हे काम न वाटता एक सुंदर खेळ वाटायला लागेल. 6वा नियम, नकारात्मक प्रभावापासून दूर राहा. तुमच्या ऊर्जेची किंमत करा. जे लोक तुम्हाला नेहमी कमी लेखतात, तुमच्या क्षमतेवर शंका घेतात किंवा जे स्वतः काही करत नाहीत आणि सतत इतरांबद्दल तक्रारी किंवा गॉसिप करत असतात, अशा नकारात्मक लोकांपासून आणि विचारापासून स्वतःला 4 हात लांब ठेवा. तुमचे एक सुंदर बाग आहे, तेथे कोणालाही कचरा टाकण्याची परवानगी देऊ नका. नकारात्मक लोक हे त्या वाळवीसारखे असतात जे तुमच्या आत्मविश्वासाला हळूहळू संपवून टाकतात. त्यांच्याशी वाद घालत बसू नका, कारण त्यांना बदलणे तुमच्या हातात नाही, पण त्यांच्यापासून दूर जाणे नक्कीच तुमच्या हातात आहे. स्वतःभोवती अशा लोकांचे वलय निर्माण करा जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतील, जे तुमच्या पंखांना बळ देतील. 7वा नियम, आवश्यक गोष्टीची आवड निर्माण करा. हा नियम तुमच्या शिस्तीची डिसिप्लिन परीक्षा घेतो. अनेकदा आपल्याला जी गोष्ट आपल्याला भविष्यासाठी गरजेची असते ती करायचा खूप कंटाळा येतो. उदाहरणार्थ, सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, चांगला आहार घेणे किंवा तासनतास बसून अभ्यास किंवा काम करणे. आपलं मन नेहमी सोप्या आणि तात्पुरता आनंद देणाऱ्या गोष्टीकडे पळतो. पण जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ज्या गोष्टी तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत त्या आवडीने करायला शिका. सुरुवातीला थोडे कठीण वाटेल, मनाला त्रास होईल, पण एकदा का तुम्ही स्वतःला शिस्त लावली की ती तुमची सवय बनते. कडू औषध जसे शरीराला बरे करते, तसेच कठीण वाटणाऱ्या आवश्यक गोष्टी तुमचे भविष्य सुंदर करतात. आणि आता 8वा आणि शेवटचा नियम, दिवसाची सुरुवात सकारात्मक कामाने करा. तुमचा सकाळचा पहिला तास, द फर्स्ट अवर्स, तुमचा पूर्ण दिवस कसा जाईल हे ठरवतो. आजकाल बहुतांश लोकांची सवय काय आहे माहिती आहे? सकाळी डोळे उघडल्या ते आधी मोबाईल हातात घेतात, सोशल मीडियावर लोकांचे खोटे आयुष्य बघतात किंवा नकारात्मक बातम्या वाचतात. यामुळे दिवसाची सुरुवात तणावाने आणि ईर्ष्येने होते. हा नियम बदला. दिवसाची सुरुवात कोणत्याही नकारात्मक बातम्या किंवा सोशल मीडिया न पाहता एखाद्या चांगल्या विचाराने, ध्यानाने, व्यायामाने किंवा शांतपणे स्वतःसोबत चहा कॉफी पिऊन करा. सकाळी स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असणार आहे. सकाळी मिळालेली ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला दिवसभरातली कोणतीही संकटाचा सामना करण्याचे बळ देईल. मंडळी, आपण हे 8 नियम ऐकले. फक्त ऐकून काहीच होणार नाही. फरक तेव्हा पडेल जेव्हा हे विचार तुमच्या आचरणात येतील. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर बनवणे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. भूतकाळात जे झाले ते विसरून जा. भविष्याची चिंता सोडून द्या आणि आजपासून, या क्षणापासून एका नव्या सुरुवातीसाठी सज्ज व्हा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा की 8 नियमापैकी कोणता नियम तुम्ही आजपासूनच तुमच्या आयुष्यात लागू करणार आहात. जर या व्हिडिओने तुमच्या मनात थोडी जरी सकारात्मकता निर्माण केली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या जिवलग मित्रासोबत शेअर करा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा. पुन्हा भेटू एका नवीन विचारासह. तोपर्यंत शांत राहा, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.